देशभक्तीवर चित्रपटांचा कलाकार हरपला। ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं वयाच्या 87व्या वर्षी निधन। वक्फ दुरुस्ती विधेयक राज्यसभेत देखील मंजूर, कायद्यात रूपांतर होण्यापासून एक पाऊल दूर। विधेयकाच्या बाजूने 128 तर विरोधामध्ये 95 मतं। नागपूरमध्ये भर बाजारात गोळीबाराचा थरार, एकाचा मृत्यू। भाजीचं दुकान लावण्यावरून वाद, पोलिसांकडून तिघांना अटक, एक फरार, तर परिसरात तणावाचं वातावरण। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिक जिल्ह्यातील अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या भागाच्या दौऱ्यावर। कृषी मंत्र्यांनी तात्काळ मदत द्यावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी। मराठवाडा विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीचा फटका, वीज पडून 5 जणांचा मृत्यू, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपीट। पुढील 24 तासात पुन्हा पावसाचा अंदाज। प्रीपेड इलेक्ट्रिक स्मार्ट मीटरला आव्हान, विदर्भ वीज ग्राहक संघटनेची। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका, मीटर लावण्याचा निर्णय मनमानी, याचिकेत आरोप। गृहराज्यमंत्री योगेश कदम आज बीडच्या दौऱ्यावर। मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांची घेणार भेट। जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर आईचा मृत्यू, पुण्यातील दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनाकडून 10 लाखांची मागणी। रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू, महिलेच्या कुटुंबियांचा आरोप। मुंबईच्या गोरेगावमधील पत्राचाळीतील 672 पुनर्विकसितांना घरांचा ताबा मिळणार। आज मंडळाकडून सकाळी 11 वाजता सोडत। मुंबईतील क्लीनअप मार्शल योजना आजपासून बंद, मुंबई महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।